नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आपल्या बदलापूर शहरामध्ये प्रथमच रंगरेषा बदलापूर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अद्याप आपण बघू शकतो थोड्याच वेळात ही ओपनिंग होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कलाकारांची, बदलापूरकर नागरिकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। युवा बदलापूरच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या शहरातून कलाकार घडावे या उद्देशाने युवा नेतृत्व प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून खरं तर हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या कलाकारांची कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे हे आयोजन असणार आपण प्रथमेश पाटील यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेऊया। सर, सर्व कलाकारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि काय सांगाल, कशा प्रकारे एक्झिबिशन असणार आहे? थोड्याच वेळात आता ओपनिंग होणार आहे। आमचे प्रमुख पाहुणे आल्यानंतर, याची ओपनिंग झाल्यानंतर तुम्हाला कळेलच की बदलापूर शहरामध्ये प्रथमच रंगरेषा म्हणजे आर्ट फेस्टिवल आपण आयोजित केलेलं आहे। हे ॲक्च्युली आपलं 3रं वर्ष आहे, परंतु स्टार्टिंगला 2 वर्षामध्ये फक्त आपण एक शिवाजी महाराजांचे निमित्त प्रदर्शन केलं होतं आणि महाशिवरात्री निमित्त प्रदर्शन केलं होतं। परंतु या टायमाला आपण आणखीन एक पाऊल पुढे जाऊन शिल्प प्रदर्शन असेल, निसर्ग प्रात्यक्षिक असेल, त्याच्यानंतर चित्र प्रात्यक्षिक असेल, या अशा अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत। त्याच्यामधून तुम्हाला जे प्रमुख पाहुणे आहेत ते सांगतीलच आणि जे आमचे दुसरे रंगरेषासोबत जे सुनील सर आहेत ते पण तुम्हाला सांगतीलच काय याच्यामध्ये अजून आणखीन काय काय वाढवलेलं आहे आम्ही। सर, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं अभूतपूर्व असं आपलं बदलापूर शहर आहे। सांस्कृतिक भूक शहराची भागवणं अत्यंत महत्वाचं आहे। किती महत्वाचं अशा प्रकारच्या फेस्टिवलचं आयोजन शहरात? शहरामध्ये तुम्ही तर बघत असाल की युवा बदलापूर हे रोहन दादांच्या मार्फत तर चालूच आहे, परंतु युवा बदलापूरला आम्हाला जेवढे प्रोग्राम बदलापूरसाठी लहानपासून ज्येष्ठांपर्यंत जेवढ्या नागरिकांना चांगल्या सुविधा देता येतील त्या कार्यक्रमांच्या मार्फत किंवा एक संदेश देता येईल त्या आम्ही प्रयत्न करू आणि हेच आमचे प्रयत्न आहेत। आमची युवा बदलापूरची टीम यासाठी सज्ज आहे। तर लोकांना काय आव्हान असेल? आव्हान असं असेल की तुम्ही बदलापूरमध्ये हे पहिल्यांदाच होतंय, त्याच्यामुळे आव्हान हेच असेल का तुम्ही या, बघा, लहान तुमच्या मुलांनाही दाखवा, तुमच्या वडील असतील, आई वडील असतील त्यांनाही दाखवा, म्हणजे एक बदलापूर शहराला कुठेतरी चालना मिळेल का बाबा असे पण फेस्टिवल बदलापूरमध्ये होतात, जेणेकरून बाहेरची लोक अजून आपल्या बदलापूर शहराकडे एक चांगल्या दृष्टीने बघतील। कारण की तुम्ही बघत असाल सध्या बदलापूरमध्ये वातावरण दूषित आहे। अत्याचार असतील, लहान मुलींचे अत्याचार असतील, भांडणं तंटा असेल, तर या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी लोकांना चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। किती दिवस असणार सर हे कालावधी आमचा आजचा दिवस, शनिवार रविवार हे 2 दिवस ठेवलेले आहे आम्ही, कारण की सुट्टींचा दिवस आहे। इथे मला वाटतं प्रामुख्याने शाळेतली मुलं आहेत ती प्रामुख्याने जास्त येणार आहेत। ठाणेकर स्कूल झाले, कार्मेल झाले, गुरुकुल झाले, आमचे IS कात्रप झाले, अशा सगळ्या भागातल्या या कात्रप परिसरातल्या किंवा संपूर्ण बदलापूर मधल्या म्हणाल तरी शाळेतला आम्ही इन्व्हिटेशन केलेलं आहे आणि त्याच्यातली मुलं भरपूरशी सहभागी झालेले तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच। सर्वांना प्रवेश मोफत आहे। नक्कीच आपण पाहिलं थोड्याच वेळात आपण पाहू शकतो एक्झिबिशनला सुरुवात होणार आहे आणि आत्ताच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आपल्या शहरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावी, सोबतच वेगवेगळ्या कलाकृती बदलापूरकरांना पाहता यावी यासाठी अभूतपूर्व हे आयोजन जे आहे ते युवा बदलापूरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळे आर्टिस्ट जे आहेत ते देखील बदलापूरमध्ये येणार। सर, भव्य दिव्य आयोजन असणार आहे, काय सांगाल एकंदरीत? प्रथमेश दादा पाटील यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 15 मध्ये एवढं असं भव्य दिव्य असं प्रदर्शन केलेलं आहे। चित्रकला स्पर्धा असो, निसर्ग चित्र असो, असं हे वातावरण हे खास करून लहान मुलं तसंच पालकांच्या खरोखर चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे। तर त्या प्लॅटफॉर्मचा सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी इथे मोफत इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद लोकांचा सुद्धा मिळतोय। ओपनिंग व्हायच्या अगोदरच बघायला गेलं तर खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि जे काही प्रथमेश आपल्या माध्यमातून जे काही हे चांगले जे कार्य करतोय त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि जेणेकरून पुढे त्याची वाटचाल चांगली होईल। सर, अंबरनाथ आर्ट फेस्टिवल असेल, ठाणे उपवन फेस्टिवल असेल, त्याचप्रमाणे आता बदलापूरमध्ये ही एक वेगळी ओळख रंगरेषाची होणार आहे का? 100%, कारण ह्याच्या अगोदर युवा बदलापूर मार्फत तुम्ही बघितलेलं आहे की होळीचा सण असो किंवा आपला नवरात्र उत्सव असो किंवा ह्या बऱ्याच दहीहंडी उत्सव असो, बऱ्याच गोष्टी या युवा बदलापूर मार्फत केलेल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून एक आता हा आर्ट फेस्टिवल आहे, त्याचा सुद्धा एक चांगला प्रत्येकाने आनंद घ्यावा हीच अपेक्षा आहे आणि लोकांनी चांगला मधमुराद आनंद घेऊन चांगला प्रतिसाद द्यावा। दादा, काय सांगाल
वेगळी संकल्पना आहे. आपण या ठिकाणी उपस्थित आहात का? आता मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवनची आठवण काढून दिली, अंबरनाथ आर्ट फेस्टिवलची आठवण काढून दिली, त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न आहे. परंतु ही बदलापूरची एक ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. बदलापूर शहरामध्ये युवा बदलापूर, आता तुम्ही मगाशी प्रथमेश यांना विचारलं की बाबा प्रवेश फी, तर आपल्या युवा बदलापूरचा कुठलाही कार्यक्रम असो तर ते फी चार्जेस किंवा एंट्री फी ही आपल्याला पटत नाही. रोहनदादांचा आम्हाला आदेश आहे की कुठल्याही कलाकाराला जर आपण मंच उपलब्ध करून देत असेल तर त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेत नका जाऊ. आणि ह्या कार्यक्रमाची पहिली जेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात केली, जेव्हा 1.5 महिन्यापूर्वी प्रथमेश आणि सुनील कापसे सर यांनी सुरुवात केली, त्यावेळेसच ठरवलं की या कुठल्याही प्रकारचे चार्जेस घ्यायचे नाही. म्हणून युवा बदलापूर ही बदलापूर शहरामध्ये एक अशी संघटना आहे की जी अव्वल नंबरला आहे आणि युवकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. यापेक्षा मोठा आनंद नाही. आता मान्यवर अनेक आलेले या ठिकाणी, परंतु उद्घाटनाच्या वेळी आपण सर्वांची नावं या ठिकाणी जाहीर करू आणि या ज्या आर्ट फेस्टिवलला म्हणजे रंगरेषा आणि युवा बदलापूर आयोजित या कार्यक्रमाला आपण आपल्या लहान मुलांसहित घराच्या बाहेर पडून नक्की या. इथं मी तुम्हाला खरं सांगतो, मी तिथं 9 वाजता ठिकाणी प्रथमेशजी मी आलोय आणि जे आमचे तुमचे प्रेक्षक बघतो त्यांना पण सांगतो, 9 वाजल्यापासून तर आतापर्यंत माझे अजून अर्धे चित्र झाले बघायचे, पण अर्धे बाकी आहे. तर इतके छान छान चित्र आहे. प्रत्येक चित्रामध्ये काहीतरी सांगू की बाबा या चित्रापासून काय आपल्याला बघायला मिळतं, हे चित्र कसं रेखाटलं असेल, या चित्रामध्ये त्या कलाकाराला किती वेळ लागला, सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या त्यामध्ये. नक्कीच आपण पाहिलं कलाकारांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिली जाते. सर काय सांगाल, खूप भव्य आयोजन आपल्या बदलापूर शहरात करण्यात आलं. नक्कीच सांगायला अत्यंत आनंद होतोय की मला असं वाटतं बदलापूरमधला हा सर्वात मोठा फेस्टिवल जो आर्ट फेस्टिवल या ठिकाणी युवा बदलापूर आणि रंगरेषा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. युवा बदलापूरचे संस्थापक माननीय रोहनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेशजी पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि हे आयोजन खूप भव्य दिव्य असं आयोजन आहे. आपण सर्वजण बघत असाल एवढ्या सुंदर प्रकारे या ठिकाणी या आर्ट फेस्टिवलचं नियोजन केलं, एवढी भरपूर अशी चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे प्रदर्शन मी बोलतो बदलापूरमधील सर्व नागरिकांनी, लहान मुलांनी जरूर यायचं या ठिकाणी आणि प्रदर्शन बघून जा. यामधून खूप काही शिकायला मिळणार आहे नक्कीच. आणि यातून आपल्या लहान मुलांवर एक चांगला संस्कार होतील की जेणेकरून आपलं लहान मुलं जे या कलाक्षेत्रात काम म्हणजे त्यांना ज्यांना आवड आहे ते नक्कीच या ठिकाणी बघून हे सर्व त्यांना पण अत्यंत आनंद होईल आणि त्यांच्या पालकांना तर नक्कीच आवडेल. त्यामुळं मी बदलापूरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी सर्वांनी जरूर उपस्थित राहा आणि या फेस्टिवलचं याचं नक्की आस्वाद घ्या. आपल्याला खूप याची माहिती आणि उपयोग नक्की होईल. रंगरेषाचे सुनील कापसे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर कायमच आपल्या माध्यमातून कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून फेस्टिवल भरवले जायचे आणि आता बदलापूरमध्ये ही संपूर्ण संस्कृती जी आहे ती बदलापूरमध्ये आपल्या माध्यमातून आपला कुठेतरी हातभार याच्यामध्ये अभूतपूर्व असणार आहे. काय सांगाल एकंदरीत? हे चित्र प्रदर्शन किंवा फेस्टिवल भरवण्याचं मुख्य हेतू हा आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये गॅलरीज आहेत, चित्र बघू शकतात. आपल्या भागामध्ये चित्र बघायला किंवा चित्र वाचायला शिकलं नाही जात. चित्र वाचणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, चित्र बघतो आणि निघून जातो. तर हे चित्र वाचता यावेत म्हणून विविध माध्यमांमध्ये केलेले चित्रांचं आपण प्रदर्शन भरवलंय, ज्यामध्ये शिल्प पण आहेत, शिल्प गणेशा पण आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण यातून नक्कीच मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, नवीन गोष्टींचं ज्ञान होईल. आणि काल रात्रीपासून म्हणजे हे लावण्याची सुरुवात झाल्यापासून अनेक लोकांचे प्रश्न होते की आपल्याकडे मोठा फेस्टिवल जो मुंबईसारख्या शहरात होतो तो आपल्याकडे झालाय. हे ऐकून छान वाटतं की लोक चांगला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी मिळतोय. आणि आत्ता अजून सुरू व्हायचंय, त्याच्या आधी गर्दी सुरू झाली, मुलांचे प्रश्न सुरू झाले, तर बरं वाटतं की लोक बघतायत, चित्र वाचायला लागलीत. आणि युवा बदलापूर नेहमीच असे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रम घेण्याचं त्यांनी मला नेहमीच हे दिलंय, सहकार्य केलंय. आणि यातून नवीन कलाकार घडतील. बदलापूरमध्ये एक नवीन संस्कृती तयार होईल. चित्र, शिल्प किंवा कलाकार बनण्याची एक सुरुवात होईल. तर हळूहळू हा एक प्रयत्न आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतोय. तर हा प्रयत्न आम्ही करत राहू आणि यातून जास्तीत जास्त लोकांनी यावं, हे प्रदर्शन बघावं. सगळं मोफत आहे, यासाठी कुठला शुल्क तुम्हाला भरायचा नाहीये. त्यामुळं जे चित्र तुम्ही गॅलरीत जाऊन बघताय, आज आम्ही तुमच्या समोर चित्र घेऊन आलोय, तर तुम्ही ते बघावेत. धन्यवाद. सर कोणते कोणते चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आणि सर्व प्रेक्षकांना काय आव्हान असेल?
आता इथे चित्राचे वेगळे प्रकार आहे, ज्यामध्ये माध्यमांचा विचार केला तर जलरंग, ऑइल पेस्टल्स, पेन्सिल, कलर पेन्सिल, पेन, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर्स, ऑइल कलर्स आणि यामध्ये अगदी पहिलीच्या मुलापासून ते अगदी प्रोफेशनल कलाकारापर्यंत सर्व चित्र आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे चित्रांमध्ये तुम्हाला व्हरायटी वेगळेपण दिसेल. आणि आता महाशिवरात्री आहे उद्या, त्यानिमित्त आम्ही महाशिवरात्रीनिमित्त बरेचसे महादेवांचेही चित्रण केलेलं आहे. बरेचसे प्रात्यक्षिका देखील आम्ही आता सुरू करणार आहोत, ज्या प्रात्यक्षिकांमध्ये गणेश चित्र आहे, त्यानंतर गणेश शिल्प आहे. प्रात्यक्षिक लोकांना पाहायला मिळणार आहे. हो, नक्की नक्की खूप सारे प्रात्यक्षिक आहेत आणि अगदी 9 आर्टिस्ट आहेत जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलला ख्यातनाम आहेत. अशा सर्व चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार, Live कलाकृती पाहायला मिळणार. लाईव्ह सगळे सुलेखांकार आहेत. आता हे आपल्याकडे आता थोड्या वेळात आपण ते चालू पण करणार आहोत. काय आव्हान असेल लोकांना इथे येण्यासाठी? मी सर्व बदलापूरकर अगदी आपल्या महाराष्ट्रातून एंट्री आली, त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर येऊन हे चित्र प्रदर्शन बघावं. 14 आणि 15 म्हणजे आज आणि उद्या अगदी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे आणि निशुल्क आहे. याचा आपल्या पाल्यांसोबत आनंद घ्या. आज मोबाईल सारख्या गोष्टीमध्ये अडकलेले पाल्य आपले कदाचित यातून नक्कीच बाहेर पडतील आणि त्यांना काहीतरी नवीन करण्याचा इच्छा तयार होईल. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. एक आगळीवेगळी संकल्पना आहे. हा आगळीवेगळी संकल्पना म्हणजे हेच आहे. युवा बदलापूरचा एक उद्देश हाच असतो की आपण जे बघा, जे मुंबईला फेस्टिवल होतात, मोठे मोठे मुंबईला फेस्टिवल, ठाण्याला फेस्टिवल, बदलापूरला होत नाही. पण युवा बदलापूर, रोहन पाटील यांची संकल्पना हीच आहे की आपल्या बदलापूरच्या लोकांना मुंबईचे सगळे, मुंबईमध्ये जसं फेस्टिवल होतं ते सगळे आपल्या बदलापूरच्या लोकांना या ठिकाणी बदलापूरमध्ये मिळावं, त्याच्या मागचा उद्देश मोठा आहे. त्यामुळे युवा बदलापूरचे तुम्ही सगळे कार्यक्रम बघत असताल, हे सर्व कार्यक्रम मुंबईच्या लेवलचे कार्यक्रम आज बदलापूरमध्ये होत आहेत. त्यांचा उद्देश तोच आहे की आपल्या बदलापूरच्या लोकांना मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये जायला नकोय, ते बदलापूरमध्येच या ठिकाणी त्यांना भेटलं पाहिजे. सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि जसं कापसे सरांनी सांगितलं, या ठिकाणी खरंच नक्कीच या सर्व लोकांनी या आणि या कार्यक्रमाचा नक्की या आर्ट फेस्टिवलचा आनंद घ्या. नक्कीच आपण पाहिलं युवा बदलापूरच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. वेगळी वेगळी ही कलाकृती आपल्याला बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळते आणि अगदी थोड्याच वेळात औपचारिकरित्या या आर्ट फेस्टिवलचं जे आहे ते ओपनिंग होणार आहे. रंगरेषा कला महोत्सव जो आहे तो आपल्या बदलापूरमध्ये भरविण्यात आलेला आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण पाहू शकतो. ही संपूर्ण कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार, अनुभवता येणार. आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळं आर्ट आपण या ठिकाणी बघू शकतो. अगदी ज्याप्रमाणे अंबरनाथ आर्ट फेस्टिवलला कलाकृती आपल्याला पाहायला मिळते, अगदी त्याचप्रमाणे ठाणे उपवन फेस्टिवलला जशी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते, अगदी तशीच जी आहे ते बदलापूरमध्ये ही कलाकारांची ही कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एक युवा बदलापूरच्या माध्यमातून जे आहे ते ही आगळीवेगळी संकल्पना आपल्या शहरामध्ये राबविण्यात आलेली आहे. इथे विद्यार्थ्यांचे चित्र असेल, सोबतच अनेक कलाकारांचे चित्र असेल आपल्याला पाहायला मिळते. आणि उजव्या हाताला आपण जर पाहिलं तर तलावाच्या अगदी काठावरती आपण पाहू शकतो, कात्रप तलावाच्या शेजारी जे आहे ते वेगवेगळे जे मोठमोठे आर्टिस्ट आहेत त्यांच्याही पेंटिंग्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार. तर नक्कीच बदलापूर शहरासाठी हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आणि जे कलाप्रेमी आहेत, ज्यांना ज्यांना चित्रकला आवडते, त्यांनी नक्कीच इथे भेट दिल्याच्या नंतर तुमचं समाधान इथे होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात ही कलाकृती देखील या ठिकाणी सादर होणार आहे आणि ती पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात आता बदलापूरकरांची गर्दी कात्रप तलाव येथे होताना पाहायला मिळते. बदलापूर शहरातली अशीच बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.